चाललो कोल्हापूर. हे आमचं स्पेशल टास्क आहे, त्यासाठी चाललो आम्ही. ॲग्रेबलनेस हा बघा, हा ह्याची पर्सनॅलिटी कशामध्ये येते माहिती काय? ॲग्रेबलनेस म्हणजे नंदीबैल होय महाराजा, होय महाराजा. कळालं काय म्हणलं की दोघ जण मान हलवत, कळालं काय समजलं. मग त्यात दोघ जण हे होय म्हणलं, मी पण मागची पण होय म्हणतो, मग गो विथ फ्लो होते. समजलं? ह्याचा वापर मॉब मध्ये वापरायचा. मॉब मध्ये बघितलं असाल तुम्ही. तर आता आमचं लेक्चर संपलं आणि सरांनी आम्हाला टास्क असाइन केलेला आहे, ज्याच्यामध्ये आमचे टोटल 3 ग्रुप्स पडलेले आहे. 3, 3 and 2 बॉईजचे हे ग्रुप्स असाइन केलेले आहे आणि तिघांना आम्हाला डिफरंट जागेवर सेम टास्क दिलेला आहे. तेवढाच तुझा पॉइंट आहे. फोटो वगैरे काढायचे नाही ना, फोटो कोणाचे काढायचे नाही, ही तुझी तेवढीच रेंज आहे. जेव्हा आपण आउटडोअर ॲक्टिव्हिटीला जातो बाहेर लोकांमध्ये, ते टास्क कंप्लीट करत असताना आपल्याला लोकांना ऑब्झर्व करायचं असतं. आपल्याला तिथल्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या असतात. या पूर्ण ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये आपल्याला कंटिन्युअसली ऑब्झर्व केलं जातं. रिस्पॉन्स येत नाही आहे. चॅनल 3 पुढे जावा, प्रियदर्शनीकडे जावा, प्रियदर्शनीकडे. काल उमर सरांनी तुम्हाला एक टास्क दिला. त्या टास्कमध्ये एक गोष्ट होती की तुम्हाला एका ठिकाणी जाऊन ब्रुशर्स वाटायचे, बरोबर. सर्वांनी हाच समजलं की तुम्हाला ब्रुशर्स वाटायचे, पण तुम्हाला खरा टास्क काय आहे किंवा तुम्हाला खरंच कोणता टास्क दिलता हे माहिती आहे का? तुम्हाला जायच्या अगोदर हे सांगितलेलं की तुम्हाला कोण बघतंय का, तुम्हाला कोण ऑब्झर्वेशन करतंय का, तुमच्यावर कोणी लक्ष ठेवलंय का, ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. पण तुम्ही जाऊन केलं काय? तुम्ही डिटेक्टिव्ह होण्यासाठी आलात, एक जासूसीचं काम करण्यासाठी आलात आणि तुम्ही फक्त ब्रुशर्स वाटले तुम्हाला हिंट देऊन सुद्धा. ऍक्च्युली तुमचा टास्क होता की हे काम करताना तुम्हाला दुसरं कोणी ऑब्झर्वेशन करतंय का, तुमच्यावर कोणी लक्ष ठेवलंय का, तुम्हाला कोण बघतंय का, हे तुम्हाला नोटीस करायचं होतं. याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं होतं आणि तुम्ही काय केलंय? जाऊन ब्रुशर्स वाटून आलात. आपली पूर्ण टीम तुमच्यावर लक्ष ठेवून होती. तुम्ही काय केलं, कुठं गेलात, तुमचे फोटोज काढले, तुमचे व्हिडिओज काढले, तरी तुमच्या लक्षात नाही की तुम्हाला कोणतरी फॉलो करतोय, तुम्हाला कोणतरी बघतोय. तर काय फायदा तुमचा हे असं ट्रेनिंग घेऊन? जे हे ट्रेनिंग आहे, बरोबर, या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन स्किल करायचे. म्हणजे काय? तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर तुमची नजर सुद्धा तशी तीक्ष्ण पाहिजे, बाज सारखी पाहिजे. उल्लू माहितीये ना, उल्लू तसाही बघतो, त्याचे डोळे. तर त्या प्रकारे तुमची नजर पाहिजे. तुम्हाला कोण बघतंय का, तुम्हाला कोण नोटीस करतंय का, या छोट्या छोट्या गोष्टीवर तुमची नजर पाहिजे. तेव्हाच तुम्ही डिटेक्टिव्हचं किंवा जॉसिसीचं प्रॉपरली काम करू शकतात, नाहीतर तुम्ही ते काम करायच्या लायकीचेच नाही. जर असं काम केलं तर तुम्ही प्रॉपर डिटेक्टिव्ह होऊच शकत नाही. ज्या चुका झाल्या त्या नोट करा, एका वहीवर लिहून घ्या आणि ह्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आता उद्या पण टास्कवर जाणार आहे, तिकडे जरी गेला तरी तुमची ऑब्झर्वेशन स्किल चालूच पाहिजे. तुमचं लक्ष आजूबाजूला पाहिजे, कोण काय करतंय, कोण तुमच्या वॉच ठेवतंय, तुमच्या आजूबाजूला काय चाललंय हे सर्व तुम्ही नोटीस केलं पाहिजे आणि ते प्रत्येक वेळीच तुम्हाला करायचं आहे.
दुसऱ्या दिवशी मुलांना आपण टास्क दिला. तो ॲक्च्युली ऑब्झर्वेशनचा टास्क होता असं त्यांना सांगण्यात आलं, पण तो ॲक्च्युली ऑब्झर्वेशनचा टास्क नव्हताच. त्यांना 8-9 किलोमीटर हे आपण पायी चालवलं. ते त्यांना कुठं खायला दिलं नाही, पाणी पिऊ दिलं नाही, आणि जाताना पुन्हा त्यांना एक केक पण चारला. की त्याच्यानंतर मुलांचं काही म्हणणं आहे, हात धुवायला पाणी पाहिजे, प्यायला पाणी पाहिजे, खूप साऱ्या गोष्टी. हे यासाठी केलं की उद्या चालून जर त्यांना एखाद्या केसेसवर जर काम करायचं काम पडलं किंवा दिवसभर कोणाला पायी फॉलो करायचं काम पडलं तर त्यांची मेंटल ॲबिलिटी ही चेक केली. आणि त्याच्यात नंतर आम्हाला कळालं की काही मुलं थकले होते आणि काही जण बेटर होते, पण त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला फक्त हा टास्क ऑब्झर्वेशनचा द्याल. त्यांनी ऑब्झर्वेशन चांगल्या प्रकारे पण केलं, पण त्यांना नंतर कळालं की हा ऑब्झर्वेशन टास्क नव्हता. जसं NCC कॅम्पमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः करायच्या असतात, त्याप्रमाणे आम्ही स्वतः केल्यात. जसं की तुमचं जेवण बनवणं असू देत किंवा मग जेही काही कामं असतील डेलीचे, ते सगळे कामं स्वतःला करायचे असतात. आपले जे टीम मेंबर्स आपल्यासोबत असतात किंवा आपल्या ट्रेनर जे आपल्यासोबत असतात ते आपल्याला वेळोवेळी गाईड करत असतात की तुम्हाला काय करायचं आहे वगैरे. समोरचा आपल्याला बघत असतो तर आपण त्याच्याबरोबर कसं वागलं पाहिजे हे आपण सतत आपल्याला एक स्वतःच्या मनामध्ये समज घालून घेतलं पाहिजे की आपल्याला कोणतरी पाहतंय, पण आपण जे करतोय ते समोरच्याला किंवा इतर आपल्या आजूबाजूला जेवढे लोक असतील त्यांना अजिबात कळता कामा नये नेमकं आपण काय करतोय, आपण कोण आहेत, आपली आयडेंटिटी हे कुणालाच कळालं नाही पाहिजे. जेव्हा आपण आउटडोअर ॲक्टिव्हिटीला जातो बाहेर लोकांमध्ये, ते टास्क कंप्लीट करत असताना आपल्याला लोकांना ऑब्झर्व करायचं असतं. आपल्याला तिथल्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या असतात, झाडं असू देत किंवा मग काही वस्तू पडल्या आहेत. तुम्हाला जे टास्क दिलं जात आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करताय का, यावरून ठरतं की तुम्ही तुमच्यात कौशल्य किती आहेत, की तुम्ही कोणकोणत्या गोष्टी परफॉर्म करू शकतात. जसं एक डिटेक्टिव्ह हा पाण्यासारखा असला पाहिजे, तसं त्या गोष्टी आपल्याकडून ते काढून घेतात किंवा आपल्याला शिकवतात.